राष्ट्रीय सरचिटणीसच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने राष्ट्रीय राजकारणात अधिक सक्रिय मला होता होईल. राष्ट्रीय सचिव म्हणून करत होतोच, पण राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून स्वाभाविकपणे अधिक जबाबदारी असते. त्यामुळे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, आदरणीय अमित भाई असतील, राजनाथ सिंगजी असतील, गडकरी साहेब असतील, सगळ्यांच्याच नेतृत्वाखाली देशामध्ये सरकारच्या बरोबरीने सत्ताधारी पक्ष जर अधिक सक्रिय राहू शकला, सरकारच्या सगळ्या योजना सामान्य माणसापर्यंत यशस्वीपणे पोहोचू शकला, तर त्या सरकारचं गोष्टी अधिक जनतेला लाभदायक होत असतात. आणि मला असं वाटतं या संधीचा मी पुरेपूर ताकद लावून उपयोग करून घेईन आणि चांगल्या क्षमतेने या पदाला न्याय द्यायचा प्रयत्न करेन. महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची संधी मिळणारे खूप कमी कार्यकर्ते आहेत आणि त्यातला मी एक म्हणून माझी निवड झाल्याबद्दल एक वेगळा आनंद आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये भाजपची सत्ता नाही आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजप या राज्यात विरोधकांची भूमिका बजावत आहे. आपल्याकडे एवढी मोठी जबाबदारी आल्यानंतर महाराष्ट्रातल्या भाजपचं केंद्रामध्ये सध्या फारसं ऐकलं जात नाही अशी एक चर्चा असते. कशा पद्धतीनं तुम्ही ही भूमिका तिथपर्यंत मांडला आहे? केंद्रात राज्याचं ऐकलं जात नाही असा मुद्दा अजिबात नसतो, पण हे खरं आहे की ज्यावेळी राज्यातल्या एखाद्या टीममधला माणूस जे केंद्रातल्या टीममध्ये असतो त्यावेळी स्वाभाविकपणे काही गोष्टी या अधिक प्रखरपणे करता येऊ शकतात आणि ती संधी मात्र या निमित्ताने महाराष्ट्राला आणि मला नक्की मिळेल. महाराष्ट्राची सध्या जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीबद्दल आपल्याला काय वाटतं आणि आता ही जबाबदारी पार पाडल्यानंतर तुम्ही केंद्रात जाणार आहात का सगळ्यांच्या भेटीगाठी घेण्यासाठी? मला वाटतं की शेवटी लोकशाहीमध्ये जी जबाबदारी ज्यावेळी येते, जसं क्रिकेटमध्ये कधी बॅटिंग आहे, कधी बॉलिंग आहे, कधी फिल्डिंग आहे, तर त्या राजकीय पक्षाला जी जबाबदारी येते ती जबाबदारी अधिक उत्कृष्टपणे पार पाडणं हे कुठल्याही राजकीय पक्षाचं खरं काम असतं. आणि मला वाटतं की आज भारतीय जनता पक्षाला 105 आमदार असल्यानंतरसुद्धा जे काही लोकशाहीतल्या गणितामुळे सत्ता दुसरी आली, तर एक चांगला विरोधी पक्ष म्हणून भाजपने काम केलं पाहिजे. भाजप ते काम करतोसुद्धा आहे आणि मला असं वाटतं की अशा प्रकारे अधिक सक्षम विरोधी पक्ष हा नेहमीच लोकशाहीला बळकट करतो. आपल्याला संयमाचं फळ मिळालंय असं वाटतं? मला वाटतं संयम हा शब्द हल्ली जास्त वापरला जातो, कारण सामान्यतः कोणी संयम पाळत नाही. मी नेहमीच जेव्हा मला मागे एकदा तिकीट नाकारलं गेलं त्यावेळी म्हटलं की मला याच्या आधी भाजपचं प्रदेश सरचिटणीस केलं त्यावेळी बरं वाटलं, मुंबईचं सगळ्यात तरुण मी अध्यक्ष झालो होतो त्यावेळी मला चांगलं वाटलं, विधान परिषदेवर गेलो, विरोधी पक्षनेता आलो, त्यानंतर मंत्री झाल्यानंतर आधीच्या सरकारमध्ये आणि आत्ताच्या सरकारमध्ये जी खाती 8 मंत्री सांभाळत आहेत ते मी एकटा सांभाळत होतो. हे होत असताना आपल्याला चांगलं वाटत होतं आणि एखादं तिकीट गेल्यानंतर ताबडतोब संयम, मी आता पक्ष सोडतो वगैरे, मला वाटतं की माझ्या कार्यकर्त्याच्या स्वभावात हे नाही. जे दिलं जाईल ते काम करायचं आणि ते काम केलं तर तुमचं नक्की दखल घेतली जाते. हे मात्र आजच्या माझ्या या उदाहरणावरनं कार्यकर्त्यांना अधिक स्पष्ट. भाजपमध्ये असे अनेक कार्यकर्ते आहेत की जे बरेचदा नाराज होतात तिकीट न मिळाल्याने, महत्त्वाची पदं न मिळाल्याने किंवा मंत्रीपद न मिळाल्याने सुद्धा. त्यांच्यापर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा तुमचा प्रयत्न आहे? मला वाटतं की माझी त्यावेळीची ॲक्शन म्हणजे माझ्या जागी ज्याला उमेदवारी दिली त्याचा फॉर्म भरायला मी लगेच पोहोचलो. तिथपासून ते आज मला मिळालेलं राष्ट्रीय सरचिटणीस पद हे इतकं बोलकं आहे की बाकी त्यात काहीच खरं म्हणजे सांगायची गरज नाही. आपण जर बघितलं तर भाजपाच्या राष्ट्रीय नवीन पदाधिकाऱ्याची यादी जाहीर झाली तर तुम्हाला सरचिटणीस पद मिळालं. पंकजा मुंडेंनी नाराजीचा एक सूर होता की आता सर्वसामान्यांसमोर मी नतमस्तक होईल, मात्र पदासाठी कोणासमोर हात पसरणार नाही किंवा फरफटत जाणार. काय सांगाल तुम्ही? मला वाटतं पंकजाताई या महाराष्ट्रात सुद्धा जननेता म्हणून फिरतायत, त्या अजून फिरतील आणि मध्य प्रदेशसारखं मोठं सत्ताधारी पक्ष असणाऱ्या राज्याच्या त्या सहप्रभारी आहे. मला वाटतं ही मोठी जबाबदारी एखाद्या राज्यातली आणि मध्य प्रदेशची त्या चांगल्या प्रकारे सांभाळतात आणि अधिक चांगल्या प्रकारे सांभाळतील हाही मला विश्वास आहे. फार्म लॉज मागे घेण्याचा राष्ट्रीय राजकारणावर काही परिणाम होईल का? आणि आपल्याकडे काही राज्यांची निवडणूक लक्षात घेता जबाबदारी सोपवली गेली आहे?
मला असं वाटतं की वर करणी सामान्य माणसाला हे निवडणुकीसाठी केलं हे वाटणं स्वाभाविक आहे. पण ज्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडी सगळ्यांसमोर आता सोशल मीडियातनं पण यायला लागल्या की ज्या पद्धतीने ह्या आंदोलनाचं एक रूप एका विशिष्ट समाजाभोवती चालू होतं आणि त्यातून पुढे येणारे धोके जे काही आहेत, मला वाटतं या सगळ्याचा विचार करून हा निर्णय घेतला असेल. त्यामुळे या निर्णयाचं सिम्प्लिफाय करणं निवडणुकीसाठी म्हणणं संयुक्तिक वाटू शकतं काही जणांना, पण वास्तव त्यातलं खूप वेगळं आहे जे अभ्यास करणाऱ्यांना सहज जाणवलं पण असेल. सर, तुम्हाला हरियाणाची देखील जबाबदारी दिली होती ती उत्कृष्टपणे पार पाडली असल्यामुळे तुम्हाला तुमची नेमणूक या ठिकाणी करण्यात आली असल्याचं देखील म्हटलं जातं. मला काय वाटतं? मला वाटतं की शेवटी तुम्हाला दिलेलं काम तुम्ही कसं करता त्यावर स्वाभाविकपणे अजून हे काम मोठं दिलं तर करू शकतील का. कारण राष्ट्रीय चिटणीस असताना तुम्हाला एक प्रदेश असतो, पण ज्यावेळी तुम्ही सरचिटणीस होता त्यावेळी तुम्हाला 3-4 प्रदेशची जबाबदारी मिळते. त्यामुळे कार्यकर्त्याची क्षमता कशी आहे, दिलेलं काम तो कसं करतो हे स्वाभाविक पाहिलं जातं. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं काम मला गेल्या वर्षभरामध्ये राज्याचं एका मिळालं सत्ताधारी पक्ष असणारा हरियाणामधला आमचं सरकार तिथला पक्ष, त्याचबरोबर वेळोवेळी ज्या प्रधानमंत्री योजना आल्या, मन की बात आले, अशा सगळ्या कार्यक्रमांची जबाबदारी मी जी काही पार पाडली असेल त्या विषयात नक्कीच मला असं वाटतं की मी केलेल्या कामाविषयीचं एक वेगळं समाधान हे नेतृत्वाला असणार. सर, आपसे हिंदी में जानना चाहेंगे, आपकी नियुक्ति की गई है जनरल सेक्रेटरी के तौर पर राष्ट्रीय स्तर पर. आपने अभी क्रिकेट का उदाहरण दिया, आपको लग रहा है कि आपने जो फील्डिंग की पिछले 2-3 साल उसका फल आपको अब मिल रहा है, अब आपको बैटिंग मिल रही है? भारतीय जनता पार्टी के राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय जगत प्रकाश नड्डा जी ने मेरी राष्ट्रीय महामंत्री के नाते आज जो नियुक्ति की है मैं उनका बहुत बहुत आभारी हूँ. और आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी, आदरणीय अमित भाई शाह जी, आदरणीय राजनाथ जी, आदरणीय गडकरी साहब, नड्डा जी, इन सबके नेतृत्व में हम आगे चलकर जो दायित्व दिया जाएगा उसको पूरी ताकत से मैं निभाऊंगा, ये मुझे विश्वास है. और मुझे लगता है कि कार्यकर्ता के नाते कई बार आपको कुछ चीज़ें प्राप्त होती है, कभी कभी नहीं होती है, लेकिन हमको काम करते रहना है. जैसे गुजरात में है, गुजरात के सभी मंत्री जो अभी थे सबको अभी विधायक के नाते काम कर रहे हैं, और जो पहली बार विधायक बने वो मंत्री बने, वो मुख्यमंत्री बने. तो राजनीति में आने के बाद मैंने विधायक ही होना चाहिए, सांसद ही होना चाहिए, मंत्री ही होना चाहिए, मैं कार्यकर्ता के नाते भी काम कर सकता हूँ. ये अगर हम दिमाग में रखकर काम करते हैं तो पार्टी ज़रूर आपको कोई अच्छा मौका देती है. ये आज सब कार्यकर्ता महसूस कर. सर, पिछले विधानसभा चुनाव में केवल आपके टिकट नहीं काटे गए थे, इसमें राज पुरोहित थे, पंकजा मुंडे थे, तो आपको लगता है क्या यही कारण था कि बीजेपी परास्त हो गई और बीजेपी समन्वय नहीं बिठा सकी? मुझे लगता है कि विधानसभा टिकट के विषय अलग थे. पंकजा दी तो चुनाव लड़ी भी थी उस समय के अलग अलग विश्लेषण होते हैं. तो अभी उसको तो 2 साल हुआ, अभी उसका विश्लेषण न करते हुए आगे चलकर लोकतंत्र में जो जिम्मेवारी हम पर आई है उस जिम्मेवारी को हम किस प्रकार निभा सकते हैं ये सोचना महत्वपूर्ण है. आने वाले दौर में बीएमसी के चुनाव है, बीएमसी चुनाव में आपकी भूमिका होगी, क्या जिम्मेदारी होगी? बिल्कुल, मैं मुंबई का रहने वाला हूँ, मुंबई का अध्यक्ष रहा हूँ, इसलिए भाजपा मुंबई की जो टीम है, लोढ़ा जी है, भातखळकर है, आशीष शेलार जी है, सब टीम के साथ पूरी ताकद से मैं लगूंगा. सर, तुम्हाला आता संघटनेमध्ये तुम्हाला केंद्रामध्ये जाण्याची संधी मिळाली आहे. केंद्रीय राजकारणात संसदेमध्ये जाण्यासाठी आवडेल का दिल्लीमध्ये तुम्हाला? मला काम करायला आवडेल आणि महाराष्ट्रातला माणूस दिल्लीच्या राजकारणात फार काळ रमत नाही असा एक लोकांचा समज आहे. जो प्रमोदजी असतील, आता गडकरी साहेब असतील, शरद पवार साहेब आहेत, असे काही 3-4 जणांनी तो समज खोटा ठरवला आहे. पण बहुतांश लोक जी आहेत, मग सुशीलकुमार शिंदे साहेब असतील, विलासराव असतील किंवा बरीच मंडळी ही गेली आणि परत आली. मला असं वाटतं की आपल्याला जर राष्ट्रीय राजकारणामध्ये एक मोठी संधी मिळाली आहे तर त्या ठिकाणी आपण ताकदीने काम करावं. विनोद तावडे केंद्रात रमणार का? नियुक्ति होगी, उसके बाद क्या देवेंद्र जी ने या पार्टी के किन किन नेताओं ने आपको बधाई दी? क्या देवेंद्र जी ने मला जे काम मिळाले त्यात मी रमतो. मग ते केंद्रात असो, राज्यात असो, दिल्लीत असो, गल्लीत असो, कामामध्ये रमणारा मी कार्यकर्ता आहे. मेरे महामंत्री की घोषणा होने के बाद देवेंद्र जी फडणवीस, चंद्रकांत दादा पाटिल, प्रवीण जी दरेकर, पार्टी के सभी महामंत्री, सबके फ़ोन मुझे बधाई के आकर गए हैं. केंद्रीय नेताओं के कई फ़ोन आके गए हैं. मुझे लगता है कि इन सब कार्यकर्ताओं को, मेरे जैसे कार्यकर्ताओं को अच्छा
एक जिम्मेवारी मिली है उसका आनंद है. चला, धन्यवाद सगळ्यांना. विनोद तावडे यांची पत्रकार परिषद. सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीला बळकट करतो असं विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत म्हणलंय. नव्या जबाबदारीबद्दल आभारी असल्याचं विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत म्हणलंय. जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडणार असं देखील विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितलंय. सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीला बळकट करतो असं विनोद तावडे यांनी म्हणलं. तर नव्या जबाबदारीबद्दल आभार देखील मानलेत विनोद तावडे यांनी. जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडणार असल्याचा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केलाय. सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीला बळकट करतो असं विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत म्हणलं. तसंच नव्या जबाबदारीबद्दल त्यांनी आभार सुद्धा व्यक्त केले. जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पडणार असल्याचा विश्वास त्यांनी दाखवलाय. तर सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीला बळकट करतो असं विनोद तावडे यांनी म्हणलंय. विनोद तावडे यांची पत्रकार परिषद पार पडली. जबाबदारी योग्य पद्धतीनं पार पाडणार असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. तर सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीला बळकट करतो असं विनोद तावडे यांनी म्हणलंय. विनोद तावडे यांची पत्रकार परिषद पार पडली. नव्या जबाबदारीबद्दल त्यांनी आभार मानले. तसंच सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीला बळकट करतो असं वक्तव्य विनोद तावडे यांनी केलंय. तर मी कामात रमणारा कार्यकर्ता असल्याचं विनोद तावडे यांनी म्हटलंय.